बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टची। शिवभोजन थाळीतला घोटाळा झी 24 तासनं समोर आणल्यानंतर या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली जाणार आहे। अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी शिवभोजन थाळी घोटाळ्याची बाब गांभीर्याने घेत चौकशीचं आश्वासन दिलंय। येत्या 15 दिवसात सर्व शिवभोजन केंद्रांवरती सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील असं आश्वासनही त्यांनी दिलंय। तसंच मुलांचा शिवभोजन केंद्रावर लाभार्थी म्हणून वापर होत असेल तर ती मुलं मिड डे मील योजनेचा लाभ घेतात की नाही याचीही चौकशी केली जाईल असं ते म्हणाले। शिवथाळी भोजन योजनेच्या नावाखाली बोगस लाभार्थी दाखवून केंद्रचालक पैसे लाटत असल्याचा प्रकार झी 24 तासनं उघडकीस आणला होता। त्यानंतर आता प्रशासनानं कारवाईचा इशारा दिलाय। आपण हा जो मुद्दा सांगतोय हा पहिल्यांदा माझ्यासमोर येतोय की फक्त मला त्यांचे फोटो काढतात आहे आणि परत त्यांना पाठवण्यात येत आहे। त्याच्यामध्ये मला वाटतं आम्हाला जनजागृती पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे। आणि जेव्हा आपण CCTV कॅमेरा जेव्हा इंट्रोड्यूस करतोय, मला वाटतं 15 दिवस किंवा एका महिन्यामध्ये ती CCTV कॅमेरा इंट्रोड्यूस झाल्या तर आपल्याला ते पण दिसून येईल की अक्षरशः ॲक्च्युली माणसं येतात किती, बसतात किती, जेवतात किती आणि किती लोकांचे आपल्याला फोटो त्या ॲपमध्ये अपलोड होतात आहे। सांगितलं मुलांचा विषय, तर काही ठिकाणी आम्हाला दिसलं आहे की मुलांचे पण फोटो काढण्यात आलेले आहे, पण त्या ठिकाणी पण आम्ही चौकशी करतोय बाबा अशी कुठली मुलं आहेत की जे आपली इतर योजनेमध्ये कव्हर होत नाही आहेत। कारण की जर मुलं आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याकडे दुसऱ्या योजना आहेत, मिड डे मील स्कीम आहेत, मग त्याच्यामध्ये ही मुलं नाही आहेत का की हे डबल मुलं आलेली आहेत का किंवा अशी कुठली गरजू मुलं आहेत त्याच्याबद्दल पण आपण चौकशी करतोय। तेव्हा राज्यात शिवभोजन थाळी योजनेचा कसा काळा बाजार सुरू आहे त्याचा पर्दाफाश आम्ही केलेला आहे। गरिबांच्या थाळीवरती डल्ला मारला जातोय, काय आहे या गोरखधंद्याची मोडस ऑपरेंडी, गरिबांना उपाशी ठेवून कोण तुपाशी खातंय याचाच पर्दाफाश झी 24 तासच्या या इन्व्हेस्टिगेशन टीमनं केलेला आहे। राज्यात शिवभोजन थाळीचा घोटाळा, गरिबांच्या थाळीवर भोजन माफियांचा डल्ला, जनता उपाशी, राजकीय दलाल तुपाशी। झी 24 तास इन्व्हेस्टिगेशन मध्ये पर्दाफाश। आत्ताच्या महागाईच्या जमान्यात 10 रुपयाला साधा वडापाव देखील मिळत नाही। अशा परिस्थितीत राज्य सरकारनं 10 रुपयात शिवभोजन थाळीची योजना चालू केली। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी ही योजना आहे। परंतु शिवभोजन केंद्र चालवणाऱ्यांनी गरिबांऐवजी राजकीय दलालांनीच या शिवभोजन केंद्रावर डल्ला मारला आहे आणि त्यामुळं या गरिबांच्या ताटातलं अन्न नेमकं कोण पळवतंय, कोण खातं या गरिबांच्या ताटातलं अन्न आणि कशा पद्धतीनं लुटलं जातंय शासकीय अनुदान याचाच पर्दाफाश करणारं झी 24 तासचं हे स्पेशल स्टिंग ऑपरेशन। 10 रुपयात शिवभोजन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो असलेले असे बॅनर सर्व शिवभोजन केंद्रावर पाहायला मिळतात। मानखुर्द मधल्या अशाच एका शिवभोजन केंद्रावर झी 24 तास SITची टीम पोहोचली। आम्हाला वाटलं केंद्रावर गर्दी असेल, गोरगरिबांना 10 रुपयात भरपेट जेवण मिळत असेल, पण इथं तर वेगळंच चित्र पाहायला मिळालं। शिवभोजन थाळीच्या नावावर चक्क लहान मुलांची 2 घोट ज्यूसवर बोळवण केली जात होती। रस्त्यावरच्या लोकांना बोलावून बॅनर समोर त्यांचे फोटो काढले जात होते। थाळी माफियांच्या गोरखधंद्याचा तपास करण्यासाठी आम्ही माहिती अधिकाराच्या अंतर्गत मिळालेल्या कागदपत्रांचा आधार घेतला। त्यातलं चित्र आणखीनच वेगळं होतं। एकाच व्यक्तीचे वेगवेगळ्या नावानं फोटो अपलोड करण्यात आले होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 50% जास्त लाभार्थी ही लहान मुलंच दाखवण्यात आली आहेत। या सर्व प्रकारावर आम्ही शिधा वाटप उपनियंत्रक कार्यालय गाठलं, तेव्हा त्यांनी थातूर मातूर उत्तर देऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। ॲपवर जेवढे फोटो असतात त्या फोटोच्या आधारावरच बिल काढलं जातं, त्यावर फोटो पण चेक केल्या जातात आणि त्याच्या मागे शिवभोजन थाळीचं बॅनर त्यांना लावणं कंपल्सरी आहे। पण असं नाही की ते डबल त्याच्यामध्ये घेतल्या जातात। तो एक ॲपचा कधी प्रॉब्लेम आहे
त्याच्यामुळे ते डबल होता आणि डबल जर दिसले तर आम्ही त्याची कपात. शिवभोजन थाळी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची महत्वाकांक्षी योजना आहे. या थाळीसाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एका थाळीसाठी सरकारकडून 40 रुपयांचं अनुदान दिलं जातं, तर 10 रुपये गरजू व्यक्तीकडून घेतले जातात. राज्यात 1548 भोजन केंद्र असून त्यापैकी 1457 केंद्र कार्यरत आहेत. एका केंद्रावर किमान 100 ते 200 थाळी वाटप केलं जातं, तर दिवसाला 1,44,000 लोकांना शिवभोजन थाळी दिली जाते असं आकडे सांगतायत. याआधीही युती सरकारच्या काळात 1 रुपयात झुणका भाकरचा प्रयोग झाला. नंतर ही योजना बासनात गुंडाळली गेली. राजकीय दलालांनी मात्र आपल्या तुंबड्या भरल्या. आताही तेच होत आहे. गरिबांना स्वस्तात जेवण देण्याचं आमिष दाखवायचं, त्यावर मतांची राजकीय पोळी भाजायची आणि योजना सुरू झाल्यावर त्यातली आर्थिक मलई देखील हडप करायची. अशा पद्धतीचं कारस्थान करणाऱ्या राजकीय दलालांवर कारवाई होण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांच्या या महत्वाकांक्षी योजनेत सुरू असलेल्या घोटाळ्यांकडे आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लक्ष देण्याची वेळ आली आहे. नाहीतर शिवभोजन केंद्र हे लुटीचं आड्डे व्हायला वेळ लागणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सौंदडेसह गोविंद तुपे, झी24 तास, मुंबई. यानंतर बातमी आहे पेपर घोटाळ्यासंदर्भातली. टीईटी परीक्षेतल्या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी आता 6 अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांसह शिक्षण आयुक्तांचाही यात समावेश करण्यात आलाय. प्राथमिक अहवाल याबाबतचा 7 दिवसांच्या आत तर सविस्तर अहवाल 15 दिवसात देण्याचे आदेशही या समितीला देण्यात आलेत. चौकशी समितीत कोणते अधिकारी आहेत ते आपण बघूया. अप्पर मुख्य सचिव आणि शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी यात समाविष्ट आहेत. शिक्षण आयुक्त देखील या टीईटी चौकशी समितीत आहेत. पुण्याचे प्राथमिक शिक्षण संचालकांचा देखील या समितीत समावेश आहे. सोबतच माध्यमिक शिक्षण संचालक देखील या समितीत आहेत. सोबतच माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे संचालक देखील या टीईटी चौकशी समितीत आहेत. आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष देखील या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून 15 दिवसात सविस्तर अहवाल देतील. आणि याच टीईटी परीक्षा घोटाळ्यासंदर्भात एक मोठी बातमी. टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी तुकाराम सुपेच्या घरावर पोलिसांनी आज पुन्हा धाड टाकली. यावेळी पोलिसांना सुपेच्या घरात 2 कोटींची रोकड आणि सोनं सापडलंय. याआधीही सुपेच्या घरावरती पोलिसांनी धाड टाकली होती, तेव्हा त्याच्या घरातून 88 लाख रुपये मिळाले होते. धाड टाकण्याआधीच सुपेची पत्नी आणि त्याच्या मेहुण्यानं घरातली रोख रक्कम दुसरीकडे ठेवली होती. मात्र पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर त्याच्या घरातून आता कोट्यवधींचं घबाड सापडलं. तुकाराम सुपे याच्याकडे आपण चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने आणखीन काही माहिती दिली. त्यांनी जे पैसे घेतले होते ते त्याचे जावई नितीन याच्याकडे ठेवायस दिले होते त्यांनी. त्याप्रमाणे आम्ही जावई नितीन याला बोलवून घेतलं, त्याच्याकडे चौकशी केली तर त्यांनी सदरचे पैसे घेऊन आपल्या मित्राच्या फ्लॅटवर ठेवल्याचं सांगितलं. आणि यानंतरची बातमी आहे दिल्लीतून. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची ईडी चौकशी अखेर संपली आहे. दिल्लीतल्या ईडी कार्यालयात तब्बल 6 तास तिची चौकशी सुरू होती. पनामा पेपर प्रकरणी ऐश्वर्याची चौकशी करण्यात आली. पनामा पेपर्स प्रकरणामध्ये ईडीनं ऐश्वर्या राय बच्चनला समन्स पाठवून चौकशी केली. पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबाचं नाव समोर आलं होतं आणि त्यानंतर ईडीनं या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता. 2016 मध्ये यूकेत पनामा आधारित लॉ फर्मचे 11.5 कोटी कर दस्तऐवज लीक झाले होते. यात जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची नावं समोर आली होती. भारतातील जवळपास 500 बड्या व्यक्तींची नावं समोर आली. त्यात बच्चन कुटुंबांचाही समावेश आहे. तेव्हा पनामा पेपर लीक प्रकरणात आता अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी ऐश्वर्या रायची ईडी मार्फत चौकशी झाली. एकीकडे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आधीच बॉलिवूडच्या 4 अभिनेत्री चौकशीच्या फेऱ्यात आहेत. त्यात आता ऐश्वर्याच्या नावाचीही भर पडली आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची ईडी मार्फत चौकशी. पनामा पेपर लीक प्रकरणी ऐश्वर्या गोत्यात.
ईडीच्या निशाण्यावर बच्चन फॅमिली. पनामा पेपर्स प्रकरणात बच्चन कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात ईडीनं ऐश्वर्या रॉयला समन्स पाठवून चौकशी केली आहे. पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबाचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर ईडीनं या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता. 2016 साली यूकेमध्ये पनामा आधारित लॉ फर्मचे 11.5 कोटी कर दस्तऐवज लीक झाले होते. यामध्ये जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची नावं समोर आली होती. भारतातील जवळपास 500 बड्या लोकांची नावं यात समोर आली आहेत. त्यात बच्चन कुटुंबाचाही समावेश आहे. एका माहितीनुसार अमिताभ बच्चन यांना 4 कंपन्यांचे संचालक बनवण्यात आलं. यापैकी 3 कंपन्या बहामामध्ये तर 1 व्हर्जिन आयलंडमध्ये होती. 1993 मध्ये या कंपन्या तयार केल्या गेल्या. या कंपन्यांचं भांडवल $5,000 ते $50,000 दरम्यान होतं. या कंपन्या जहाजांचा व्यवसाय करत होत्या, ज्याची किंमत कोट्यवधींच्या घरात होती. ऐश्वर्याला या 4 पैकी आधी एका कंपनीची डायरेक्टर म्हणून घोषित करण्यात आलं. त्यानंतर कंपनीची भागधारक म्हणून तिच्या नावाची घोषणा झाली. या कंपनीचं नाव अमिक पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड असं आहे. त्याचं मुख्यालय व्हर्जिन आयलंडमध्ये असून ऐश्वर्याचे आई वडील आणि भाऊ देखील या कंपनीत भागीदार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पनामा पेपर्स प्रकरणाचा तपास सुरू आहे. महिन्याभरापूर्वी अभिषेक बच्चनही ईडी कार्यालयात पोहोचला होता. त्यानं ईडीच्या अधिकाऱ्यांना काही कागदपत्रही दिली होती. त्यानंतर आता ऐश्वर्या देखील ईडीच्या रडारवर आली आहे. आता या प्रकरणात बिग बी अमिताभ बच्चन यांचीही चौकशी होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रामराजे शिंदे, झी24 तास, दिल्ली. तेव्हा एकीकडे दिल्लीत सून ऐश्वर्या राय बच्चन हिची ईडी चौकशी सुरू होती, तर दुसरीकडे दिल्लीतच संसदेत राज्यसभेत खासदार जया बच्चन यांचा रौद्र अवतार पाहायला मिळाला. तुमचे वाईट दिवस लवकरच सुरू होतील, हा माझा शाप आहे, अशा शब्दात जया बच्चन यांनी केंद्र सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. आपल्याला बोलू दिलं जात नाही, हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे, असं म्हणत जया बच्चन यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आपल्या विरोधात अपशब्द वापरणाऱ्या लोकांवरती कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली. आप लोग बीन किसके आगे बजा रहे हैं? देखिए, आपके बुरे दिन बहुत जल्द आने वाले हैं. बहुत जल्दी आने वाले हैं. अगर आपके अंदर इतनी You don't have to reply to him. सर, बात भी ना करने दे. आप एड्रेस कीजिए शेयर को. ना बैठे. आप शेयर को छोड़ दीजिए हम लोगों का. आप लोग चलाइए. क्या बोल रहे हैं आप? मत. What are you saying? Tell me what are you saying? Have the courage to stand up and speak and make such nasty remarks. I think you are not interested. What are you saying? I think you are not interested. I'm calling the next member. ये जो बोल गए ये आप रखेंगे? I think ये जो अभी बोल के गए वो आप रखेंगे? आपका जो बोलना. I expect you to take action on the comment that he made about me and my children. Please. That will be. You want to be fair? You're sitting on the chair. You don't belong to any party, sir. You do justice, or you tell the whole house and आप विषय पर बोलिए. that you don't आप believe in विषय पर justice. बोलिए. He made a personal आप remark विषय on पर me. बोलिए. आप विषय पे नहीं बोल रहे हैं. He made a आप personal विषय remark on पर me. एक शब्द भी नहीं बोल रहे हैं. How dare he do it? यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. तुम्ही कधी काळी इडली खाल्ली आहे का, किमान पाहिली आहे तरी का? ती पाहण्यासाठी आणि तिची चव चाखण्यासाठी तुम्हाला नागपूर गाठावं लागेल. तर्री पोहे आणि सावजी पाठोपाठ आता खाद्यप्रेमींना नागपुरात काळ्या इडलीची खास टेस्टही घेता येईल. चला तिथं जाऊया. नागपुरात झक्कास इडलीचा प्रयोग. नाश्त्याला गरमागरम काळी इडली. सारे खवय्ये काळ्या इडलीच्या प्रेमात. साऊथ इंडियन असो नाहीतर मराठी घर, नाश्त्याला इडली ही असतेच. पण तुम्ही काळी इडली कधीच खाल्ली नसेल याची आम्हाला खात्री आहे, कारण ही स्पेशालिटी आहे ती नागपूरच्या कुमार रेड्डी यांची. सिव्हिल लाईन्स भागात इडलीची गाडी लावणाऱ्या या विक्रेत्यानं एक अफलातून प्रयोग केला. प्रयोग काळ्या इडलीचा, आणि हा म्हणता ही काळी इडली वर्ल्ड फेमस झाली.
संत्र्याचं साल आणि नारळाची करवंटी वाळवून आणि भाजून त्याची भुकटी तयार केली जाते. इडलीवर ही भुकटी टाकून तयार होते गरमागरम काळी इडली. ब्लैक कलर डेवलप किया और उसको इडली में मिला दिया और आप किसी भी फूड में अगर आप उसको डालते हैं तो वो काफ़ी हद तक अच्छा ही रहता है. अब तक जो रिसर्च किया मैंने, तो इस तरीके से करते करते अब ये ब्लैक इडली तैयार हो गई है. कुमार रेड्डी 1-2 नव्हे तब्बल 100 प्रकारच्या इडली बनवतात. पण काळी इडली ही आता त्यांची स्पेशालिटी बनली आहे. काळी इडली खाण्यासाठी केवळ नागपूरकरच नाही तर देशाच्या विविध भागातून शेकडो खवय्ये गर्दी करतात. इडली तर खूप सुंदर असते. ब्लॅक इडलीची चव बऱ्यापैकी वेगळ्या प्रकारची आहे, पण ती सगळ्यांनी खाऊन पाहायला पाहिजे असं मला वाटतं. पण चटणीची सगळ्यात जास्त विशेषतः अतिशय चविष्ट असते आणि त्याच्यावर इडली खायला फारच मजा येते. 5 साल से हम इनके यहाँ पे अलग अलग वेराइटीज़ की इडली खा रहे हैं, लेकिन जब से इन्होंने ब्लैक इडली का रिसर्च किया है और उसको इन्होंने बनाना चालू किया है, बहुत ही अच्छा, एकदम नेचुरल में ब्लैक इडली का बहुत ही गजब और बहुत शानदार टेस्ट है. अनेक परदेशी खाद्यपदार्थ जंक फूड वेगवेगळ्या पद्धतीनं सादर करून भारतीय बाजारपेठेत विक्रीस येतात. पण मुळात भारतीय पदार्थ असलेली इडली आता नव्या रंगरूपात सादर करून रेड्डींनी तरुण खवय्यांची मनं जिंकलीत एवढं नक्की. तुम्हीही आता नागपूरला गेलात की तर्री पोहे आणि सावजीचा आस्वाद घ्याच, पण ही काळी इडली ही नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तक, अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नागपूर. आणि आता एक हलकी फुलकी बातमी. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. या व्हिडिओत रावसाहेब दानवे, त्यांची पत्नी निर्मला आणि नात युवराजनी यांच्यासह गाडीवरती बसून बैलगाडीवरती बसून शेतात फेरफटका मारतायत. नळवीमधल्या शेत शिवारात दानवे बैलगाडीवरती बसून गेले. व्यस्त कार्यक्रमातून वेळ मिळाल्यानंतर रावसाहेब दानवे आवर्जून शेतीकडे फेरफटका मारतात. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.